या जगामध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर साहेबांसारखा व्यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही. शाळेत शिकून देत नव्हते, 32 पदव्या मिळवल्या, अंगाला स्पर्श होऊन देत नव्हते. त्या काळी ब्राह्मण कन्येशी लग्न केलं, बैलगाडीत बसून देत नव्हते, विमानाने प्रवास केला, मनुस्मृतीच्या कायद्यात अस्पृश्यांना कुठे स्थान नव्हतं, त्यांना राहायला जागा दिली नाही. आज सर्व सरकारी जागेत विदेशात सुद्धा त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांचे फोटो आणि पुतळे उभे आहेत. भारताचा संपूर्ण कायदा डॉक्टर B.R. आंबेडकर साहेबांनी लिहिला. आयुष्यामध्ये कधीही अयशस्वी झाल्यासारखं वाटलं ना तर एकदा बाबासाहेबांचा आणि माता रमाईचा संघर्ष डोळ्यासमोर आणा. कोणाकडेच मोटिवेशन घेण्याची गरज भासणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक प्रभावी व्यक्तिमत्व होतं आणि त्यांनी समाजातील विषमतेविरुद्ध लढा दिला होता. त्यामुळे त्यांना अनेक विरोधकांनी लक्ष केलं होतं. तथापि त्यांच्या राजकीय जीवनामध्ये अनेक धमक्या सुद्धा आल्या होत्या. अनेकांनी त्यांच्यावर हल्ल्याचे प्रयत्न देखील केले होते. त्यावेळेस त्यांनी सांगितले होते, तुमच्या हाती बंदूक तर माझ्या खिशाला पेन आहे, तुमची गोळी एकाला तर माझे विचार लाखाला. सर्वांना मानाचा कडक जय रविदास, कडक जय भीम, जय संविधान, जय शंभूराजे, जय शिवराय. जय भीम जनकुंडली नाद हो.